संविधान सभा प्रश्न मंजुषा 3. प्रश्न 3. संविधान सभेने राष्ट्रीय गान जन गण मन आणि राष्ट्रीय गीत वंदे मातरम यांना अधिकृत मान्यता कधी दिली? तुमचे ऑप्शन आहेत 26 नोव्हेंबर 1949, 24 जानेवारी 1950, 26 जानेवारी 1950, 22 जुलै 1947. तर याचे उत्तर आहे 24 जानेवारी 1950, ऑप्शन बी. 24 जानेवारी 1950च्या शेवटच्या बैठकीत राष्ट्रीय गान आणि गीताची अधिकृत स्वीकृती देण्यात आली आणि त्याच दिवशी राष्ट्रपतीचीही निवड करण्यात आली. ओके, चालेल. प्रश्न क्रमांक 4. संविधान सभेच्या सदस्यांनी संविधानाच्या प्रतींवर सह्या कधी केल्या? तर जसं की आपण पहिल्याच प्रश्नात बघितलं होतं की 24 जानेवारी 1950. 24 जानेवारी 1950ला इंग्रजी, हिंदी आणि मुद्रित प्रतींवर 284 सगळ्या सदस्यांनी सह्या केलेल्या आहेत. इथं चालेल. प्रश्न क्रमांक 5. 26 जानेवारी 1950ला संविधान सभेची भूमिका काय बदल झाला? ती विघटित झाली, ती अंतरिम संसद बनली, ती राष्ट्रपती निवड समिती बनली, की ती राष्ट्रीय गान स्वीकारण्याच्या समितीत आली? तर याचं उत्तर आहे ती अंतरिम संसद बनली. आणि ती कधीपर्यंत अंतरिम संसद बनली? 26 जानेवारीला ती जेव्हा अंतरिम संसद बनली तर पहिल्या निवडणुका होईपर्यंत, म्हणजे एप्रिल 1952पर्यंत. शेवटचा प्रश्न. 24 जानेवारी 1950च्या संविधान सभेच्या बैठकीत कोणाची राष्ट्रपती म्हणून निवड झाली? आता ह्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनाच माहिती आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ते आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती. थँक्यू.